दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पेठ येथील नवीन बसस्थानकाचे बांधकाम जवळपास 2 वर्षांपासून सुरू असून कामात झालेल्या निकृष्टतेबाबत सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांकडून सातत्याने आक्षेप नोंदवले जात होते. तक्रारीनंतर काही काम पाडून नव्याने सुरूही करण्यात आले. या संदर्भात दक्ष न्यूजने बातमी प्रसारित केली होती. या बातमीचा थेट परिणाम झाला असून पेठ येथील नवीन एसटी बस स्थानकाच्या कामात असलेल्या त्रुटींची अखेर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित ठेकेदारांना कामाची गुणवत्ता सुधारावी तसेच निश्चित मुदतीत पूर्ण करावे असे स्पष्ट आदेश कार्यकारी अभियंता भिलारकर यांनी दिले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बांधकाम विभागातील कार्यकारी विभागीय व कनिष्ठ अभियंत्यांनी स्थळाची पाहणी केली होती. यावेळी तक्रारदारांनी समितीतील अधिकाऱ्यांनी अधिकृत परिचय पत्र घालण्यासाठी आक्षेप घेतला. मात्र शासन नियमांची आठवण करून दिल्यानंतर अभियंत्यांपैकी फक्त कार्यकारी अभियंता भिलारकर यांनी ओळखपत्र दाखवले. बाकी कोणत्याही अधिकारी वर्गाकडे शासकीय कामावर असताना देखील ID कार्ड नव्हते. विशेष म्हणजे पाहणी दरम्यान उघड झालेल्या त्रुटींबाबत तक्रारदारांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर यांनी निकृष्ट भाग पाडून गुणवत्तापूर्ण काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करावे. कामात विलंब झाल्यास दंडाची कारवाई सुरूच राहील असे स्पष्ट निर्देश ठेकेदारांना दिले. मी स्वतः माझे इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियर यांना बोलून कामाची संपूर्ण तपासणी केली. ह्याच्यापूर्वी पण मी चेक केलं होतं आणि चेक करता समोर आम्हाला असं कळलं म्हणजे दिसलंच होतं की त्यांचे कॉलम बिलम जरासे हल्लेत, साईडला झाले. कारण ह्याच्यावर आपल्याला ते मोठे फॅब्रिकेशन स्टील बसवायचं आहे. तो जर सेंटर आणि तो सेंटर बसला नाही तर ते स्ट्रक्चरल स्टील अडचणीत येईल नाही. मग ते बघण्यासाठी आम्ही दरवेळेला फुटिंगच्यापासून टेस्टिंग करून घेतो, म्हणजे टेस्ट क्यूब रिझल्ट घेतो. स्टीलचं पण चेकिंग करून घेतो, सिमेंटचं घेतो, वाळूचं घेतो, खडीचं घेतो. सगळ्याचे टेस्ट रिझल्ट आमच्या उपअभियंत्यांनी पहिल्यापासून फुटिंगपासून घेण्यात आलेले. आता माझ्या काळात मी आल्यानंतर हे सगळे कॉलम मला बरे वाटले नाही म्हणून सांगितलं की इमिजिएटली टेस्टिंग करून द्या. आणि टेस्टिंग करण्यामध्ये थोडासा काळ गेला, पण टेस्टिंग केल्यानंतर त्यात दिसलं की त्याची व्हेलोसिटी टेस्ट येत नाही आहे, ॲज पर रूलप्रमाणे येत नाही. मग आम्ही पाडायला सुरुवात केली आणि त्याचे कॉलम किती पाडले? 14 कॉलम होते ना, तेवढे पाडायला सुरुवात केलेत. आणि त्याच्यामध्ये लिंटल पण येतात, त्या तोडून मोकळ्या होतील. आणि वीट बांधकाम जे होतं ते पूर्वी केलेलं होतं त्याला जरासं या पावसाळ्यामध्ये हिरवागार पण आला होता, तोही वीटकाम तोडायला लावलेला आहे. एवढं काढल्यानंतर जे आता नवीन कॉलम केलेले आहेत, आता मी उपअभियंत्यांना नुकतंच इन्स्ट्रक्शन दिल्या की ते तुम्ही परत टेस्ट करून घ्या सेकंड टाईम. आणि जर ते नीट आलं नाही तर मग आपण सगळंच पाडून टाकू. ही ग्वाही मी स्वतः देते. आणि कामाच्या बाबतीत क्वालिटी आणि ही नीट राहील याची आम्ही सर्वजण काळजी घेऊ आणि मी याची जबाबदार पूर्णपणे आहे. या पाहणी दरम्यान उपस्थित विभागीय अभियंता चैताली भुसारे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील, मक्तेदार VT परदेशी, कंपनीचे संचालक तसेच तक्रारदार चंद्रशेखर काळे, रामदास वाघेरे, अशोक गवळी, सोपान पवार, विजय देशमुख, मुरलीधर भोळे यांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ.